Hello everyone. We start the chapter that is drug acting on ANS. Okay. Then we see what is meant by adrenergic drug or sympathomimetic drug. After we see that what is meant by adrenolytic drug. Okay. आपण ॲड्रिनर्जिक किंवा सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग बघितले, त्याचे क्लासिफिकेशन, त्याचे टाईप, त्याचे आपण ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन, आयसोप्रिनॅलिन अँड इफिड्रिन असे वेगवेगळे ड्रग आणि त्याचे युजेस, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे स्ट्रक्चर स्टडी केलेले आहे. आता आपण पुढचा क्लास स्टडी करू जो आहे ॲड्रिनोलायटिक ड्रग. त्याची डेफिनेशन बघा काय म्हणते. द ड्रग that decreases the sympathetic activity are called as adrenolytic or sympatholytic or adrenergic antagonist or adrenergic anti-adrenergic or adrenergic blocking agent किंवा सिंपल तुम्ही त्याला ॲड्रिनोलायटिक किंवा सिम्पॅथोलायटिक एजंट म्हणतात. म्हणजे काय म्हणते, मायमॅटिकमध्ये बघितली होती आपण की ॲड्रिनॅलिनसारखी जर ॲक्शन देत असेल तर त्याला आपण सिम्पॅथोमायमॅटिक म्हणतो. जर सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲड्रिनॅलिनची जशी ॲक्शन आहे त्याच्या अपोजिट जर ॲक्शन देत असेल, म्हणजे ती ॲक्शन जर डिक्रीज करत असेल किंवा सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी डिक्रीज करत असेल त्याला आपण म्हणतो ॲड्रिनोलायटिक किंवा सिम्पॅथोलायटिक ड्रग्स. त्याचे क्लासिफिकेशन बघा. देअर आर मेन 2 क्लास. फर्स्ट अल्फा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर अँड सेकंड बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर. फर्स्ट कोणतं आहे बघा, अल्फा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर. त्याचं एक्झाम्पल आहे टोलॅझोलिन. काय आहे, टोलॅझोलिन. आणि सेकंड आहे बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर. त्याचं एक्झाम्पल आहे प्रोप्रॅनोलॉल. कोणतं आहे, प्रोप्रॅनोलॉल. पर्टिक्युलरली हे जे आहेत ॲड्रिनोलायटिक एजंट हे पर्टिक्युलरली आर्टेरियल हायपरटेन्शनमध्ये यूज करतात आणि सेकंड कार्डियाक अरेथमियामध्ये. ओके. हेन्स इट इज यूज्ड टू ट्रीट आर्टेरियल हायपरटेन्शन अँड कार्डियाक अरेथमिया. चला ॲड्रिनोलायटिकमधला पहिला एक्झाम्पल बघू, पहिला ड्रग बघू जो आहे प्रोप्रॅनोलॉल. कोणता आहे, प्रोप्रॅनोलॉल. आता मला ह्या ठिकाणी सांगा प्रोप्रॅनोलॉल ह्याचं सुद्धा ओके प्रोप्रॅनोलॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला मला सांगा बरं. नॅपथॅलिनचं स्ट्रक्चर माहिती. एक जर 6 मेंबर रिंग असेल तर त्याला आपण बेन्झिन म्हणतो. तशीच 6 मेंबर रिंग जेव्हा एकमेकांना अटॅच होतात त्याला आपण म्हणतो नॅपथॅलिन. काय म्हणत असतो, नॅपथॅलिन. जेव्हा ह्या नॅपथॅलिनला ऑक्सिजन अटॅच होतो ह्याला आपण म्हणतो नॅपथिल ऑक्झी. काय म्हणतो, नॅपथिल ऑक्झी. काय म्हणतो, नॅपथिल ऑक्झी. जसं मिथिल ग्रुपला ऑक्सिजन असेल तर मिथॉक्झी म्हणतो. बेन्झिन रिंगला ऑक्सिजन असेल तर फिनॉक्झी म्हणतो. तसं ह्याला आपण काय म्हणणार, नॅपथिल ऑक्झी. ओके. ह्या नॅपथिल ऑक्झीला काय अटॅच होणार बघा, CH2OH. म्हणजे ह्या ठिकाणी काय अटॅच होणार आहे, अल्कोहोल, OH. ओके. आणि ह्या CH2ला नायट्रोजन आणि त्याला आयसोप्रोपिल ग्रुप CH3. हा ग्रुप तुम्ही आधी पण बघितलेला होता आयसोप्रिनॅलिनमध्ये. ओके, ठीक आहे. हा आपण ग्रुप जो आयसोप्रोपिल ग्रुप आहे ह्याच्या आधी पण बघितलेला आहे हा ग्रुप आयसोप्रिनॅलिनमध्ये. आता मला सांगा बरं, नी स्ट्रक्चर बघा काय केलं आपण, नॅपथॅलिनचं स्ट्रक्चर आणि त्याला ऑक्सिजन अटॅच केला आणि त्याला प्रोपॅन2OL अटॅच केला आणि त्याला NH ग्रुप अमाइन आणि अमाइनचा एक हायड्रोजन कशाने रिप्लेस होईल, आयसोप्रोपिलने. ह्या ठिकाणी अल्कोहोलला आपण पॅरेंट कन्सिडर करू. ओके. नंबरिंग द्या मग 1, 2, 3. ओके. काईन मग पॅरेंटचं नाव काय आहे बघा, प्रोपॅन2OL. प्रोपॅन2OL. आता मला सांगा सबस्टिट्यूएंट कोणते कोणते आहेत. एक तर हा नॅपथिल ऑक्झी हा एक आहे आणि हा आयसोप्रोपिल अमाइन. मला सांगा बरं, आयसोप्रोपिल अमाइन कोणत्या कार्बन ॲटमला आहे, पहिल्या. अल्फाबेटिकली तो आधी येतं. नाव कसं येणार बघा मग, 1 आयसोप्रोपिल अमायनो कॉमा. तिसऱ्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे बघा, 1
नॅपथिल ऑक्झी ब्रॅकेट क्लोज प्रोपॅन टू ओएल. बघा 1 आयसोप्रोपिल अमायनो 1 आयसोप्रोपिल अमायनो नंतर 3 इन ब्रॅकेट 1 नॅपथिल ऑक्झी प्रोपॅन टू ओएल. हे झालं प्रोप्रॅनॉलचं केमिकल नेम. काय हे केमिकल नेम. ओके, आता बघू आपण त्याच्या प्रॉपर्टीज. बघा त्याच्या प्रॉपर्टीज. इट्स हायड्रोक्लोराइड सॉल्ट इज व्हाईट पावडर. काय म्हणते, कसं आहे, पावडर फॉर्ममध्ये असते, कलर व्हाईट, ओडरलेस, टेस्ट बिटर आणि सोल्युबिलिटी सोल्युबल इन वॉटर. काय म्हणते, कलर व्हाईट आहे, ओडरलेस, टेस्ट बिटर आणि त्याची सोल्युबिलिटी कशामध्ये आहे, सोल्युबिलिटी इन वॉटर. आता बघा स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट इज अफेक्टेड बाय लाईट अँड हेन्स इट इज स्टोअर इन वेल क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर. ओके. युजेस. इट इज यूज्ड टू ट्रीट कार्डियाक अरेथमिया, angina pectoris, arterial hypertension, hyperthyroidism in the children, symptoms of anxiety. ओके, कार्डियाक अरेथमियामध्ये यूज होतो, अंजायना पेक्टोरिसमध्ये, हायपरटेन्शनमध्ये, नंतर हायपरथायरॉइडिझममध्ये आणि सिम्पटम्स ऑफ अँझायटी. ह्या ठिकाणी टोलॅझोलिन हा पर्टिक्युलरली हा रेनॉल्ड डिसीज म्हणून यूज होतो. कोणता, टोलॅझोलिन. ओके, टोलॅझोलिन. ओके, कोणता आहे तो, अल्फा ब्लॉकर. अल्फा ब्लॉकरचं कशासाठी यूज करतो, रेनॉल्ड डिसीजमध्ये. ओके, ते रेनॉल्ड डिसीज म्हणजे सिम्पली काय असतं, ज्यामध्ये अचानक आर्टेरियलचं स्पाझम होतं, त्यामुळे ब्लड सप्लाय प्रॉपरली होत नाही आणि त्या ठिकाणी सायनस कॉज होतं, काळं निळं पडते ती जागा, म्हणजे हातापायाचे बोटं वगैरे, आणि त्या पर्सनला गँग्रीनसुद्धा होतं. ओके, त्याला म्हणतो आपण रेनॉल्ड डिसीज. त्या ठिकाणी आपण कोणता ड्रग यूज करतो, टोलॅझोलिन. कोणता, टोलॅझोलिन. ओके, आणि त्या टोलॅझोलिनचं ब्रँड नेम काय आहे, प्रिस्कॉल. कोणता आहे, प्रिस्कॉल. ओके, आता ह्या ठिकाणी प्रोप्रॅनॉलचं बघा बरं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय आहेत, प्रोप्रॅनॉल टॅबलेट, प्रोप्रॅनॉल इंजेक्शन आणि ब्रँड नेम आहे त्याचा सिप्लार. कोणता आहे, प्रोकॉर्ड और सिप्लार. ओके, हा झाला आपला ॲड्रिनोलायटिक ड्रग. आता आपण लगेच स्टार्ट करणार आहोत कोलिनर्जिक ड्रग अँड कोलिनर्जिक अँटागोनिस्ट. ओके, हे बघा ANSमध्ये आपण स्टार्टिंगला बघितले होते, त्याचे 2 टाईप्स आहेत, कोणत्या सिस्टीमवर ॲक्ट होतात त्यानुसार, म्हणजेच एक सिम्पॅथेटिक आणि दुसरी कोणती होती, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. आपण सिम्पॅथेटिक सिस्टीमचे रिसेप्टर बघितले आणि त्याचे काय बघितले, ॲक्शन बघितले की स्टिम्युलेशन झाल्यावर काय होतं, त्यानुसार सिम्पॅथोमायमॅटिक आणि सिम्पॅथोलायटिक असे 2 क्लासिफिकेशन म्हणजे 2 ड्रग बघितले, 2 टाईपच्या ऑफ ड्रगची स्टडी केलेली आहे. सिमिलरली ह्या ठिकाणी आता आपण सिम्पॅथेटिक झालं, तर आता पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमकडे वळू. ओके, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम त्यालाच म्हणतो आपण कोलिनर्जिक सिस्टीम. काय म्हणतो, कोलिनर्जिक सिस्टीम. आता बघू, मग त्यामध्येही तसंच असे ड्रग जे फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवतात, कशासारखी, ॲसिटिल कोलिन. सिम्पॅथेटिकमध्ये ॲड्रिनॅलिन होतं, ह्या ठिकाणी कोणतं आहे, ॲसिटिल कोलिन. त्याला आपण काय म्हणतो, कोलिनर्जिक ड्रग किंवा पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रग. बघू त्याची डेफिनेशन. द ड्रग विच एक्झर्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन लाईक ॲसिटिल कोलिन ऑर द ड्रग which bring about stimulation of cholinergic nerves are called as cholinergic drug, cholinergic agonist किंवा cholinomymatic drug. As these drugs bring out stimulation of parasympathetic nervous system, hence they are also called as parasympathomimetic drugs. ओके, म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमॅटिक आणि कोलिनर्जिक ड्रग कसे आहेत, सेम, कारण की त्याची ॲक्शन कशाचं स्टिम्युलेशन करते, ॲसिटिल कोलिनची पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमला स्टिम्युलेशन करते. जसं आपण बघितलं होतं ॲड्रिनर्जिक रिसेप्टर कोणते होते, अल्फा बीटा रिसेप्टर. तसेच कोलिनर्जिक जे रिसेप्टर आहेत ते पर्टिक्युलरली 2 टाईपचे आहेत, त्याला म्हणतो आपण मस्कॅरेनिक अँड निकोटिनिक रिसेप्टर. कोणते आहेत, मस्कॅरेनिक आणि निकोटिनिक रिसेप्टर. ओके, आता त्या जर समजा रिसेप्टरला स्टिम्युलेशन झालं तर ते कोणती ॲक्शन दाखवतात ते बघू. बघा, मस्कॅरेनिक ॲक्शन ऑफ ॲसिटिल कोलिन. मस्कॅरेनिक रिसेप्टरला जर स्टिम्युलेशन झालं तर ते काय करतं बघा, कार्डियाक इनिबिशन करतं, पेरिफेरल वॅसोडायलेशन, पेरिफेरल जे काही
ब्लड व्हेसल्स आहेत त्याचं काय करतं, व्हॅसोडायलेशन. नंतर कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल ऑफ आय. नंतर इन्क्रीज इन द सलायवेशन अँड इन्क्रीज इन द फ्लो ऑफ सलायवरी ग्लँड. कन्स्ट्रिक्शन ऑफ स्मूथ मसल ऑफ GI ट्रॅक अँड युरिनरी ब्लॅडर. काय करणार मग मला सांगा बरं. कार्डियाक इनिबिशन करते, म्हणजे पर्टिक्युलरली कशामध्ये यूज होणार ते, ट्रॅकिकार्डिया आणि कार्डियाक अरेथमिया. नंतर पेरिफेरल व्हॅसोडायलेशन करते, म्हणजे कशासाठी यूज करतो तो, व्हॅसोप्लास्टिक म्हणून व्हॅसोपास्टिक म्हणून यूज होतो. नंतर कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल ऑफ आय, म्हणजे कशामध्ये यूज होणार, ग्लुकोमामध्ये यूज होतो. ओके. नंतर ग्लुकोमामध्ये काय होतं, डायलेट झालेली असती. ओके. ब्लड प्युपिल ऑफ आय कसं असते, डायलेट झालं असते, त्यामुळे त्या ठिकाणचं प्रेशर कसं असते, भरपूर प्रमाणात जास्त, जेणेकरून त्या डोळ्याला काय करू शकतो, डॅमेजसुद्धा करू शकतो. म्हणून ह्या ठिकाणी काय करणार, ग्लुकोमाला ट्रीट करण्यासाठी काय करतं, प्युपिलचं कॉन्स्ट्रिक्शन करतं. नंतर काय करतं, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ स्मूथ मसल ऑफ GI ट्रॅक, म्हणून कशासाठी यूज करणार, युरिनरी रिटेन्शन करते. कधी, आफ्टर सर्जिकल ऑपरेशन. ओके. अँड दे आर ऑल्सो बी यूज्ड ॲज अ मायोटिक. काय म्हणून यूज होते, मायोटिक म्हणून सुद्धा यूज होतो. कोणते, मस्कॅरेनिक ॲक्शन असणारे ड्रग, म्हणजे मस्कॅरेनिक ॲक्शन ऑफ ॲसिटिल्कोलीन. तीच जर निकोटिनिक ॲक्शन असेल तर काय करते बघा, द इम्पॉर्टंट फार्माकोलॉजिकल ॲक्शन इज द स्टिम्युलेशन ऑफ स्केलेटल मसल. काय करतं, स्केलेटल मसलला स्टिम्युलेशन करतं. मग पर्टिक्युलरली ते कशासाठी यूज करतो, मग निकोटिनिक ॲक्शन, ड्रग स्टिम्युलेटिंग निकोटिनिक रिसेप्टर आज यूज्ड टू ट्रीट मायस्थेनिया ग्रेव्हिस. काय होतं, मायस्थेनिया ग्रॅव्हिस. इट इज अ डिसीज वेअर द मस्क्युलर विकनेस इज ऑकर. काय होते, अशा कंडिशन मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये पर्टिक्युलरली कोलिनर्जिक रिसेप्टरचं काय होते, डिजनरेशन होते. त्यामुळे त्या ठिकाणी मसलला काय होतं, विकनेस येतं. आणि जेव्हा आपण निकोटिनिक ॲक्शन असणारे ड्रग म्हणजे ॲसिटिल्कोलीन देऊ, तेव्हा ते काय करतं, स्केलेटल मसलला स्टिम्युलेशन करतं. आणि म्हणून पर्टिक्युलरली कशासाठी यूज होणार ते, मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये. आता बघू आपण त्याचं क्लासिफिकेशन. पहिला मेन बघा, कोलिनर्जिक ड्रग मे बी क्लासिफाईड ॲज अ फॉलो. फर्स्ट, डायरेक्ट ॲक्टिंग कोलिनर्जिक ॲगोनिस्ट. काय करणार, डायरेक्ट काय करणार, कोलिनर्जिक ॲगोनिस्ट म्हणून ॲक्ट होणार. आणि दुसरे कोणते आहे, इनडायरेक्ट ॲक्टिंग कोलिनर्जिक ॲगोनिस्ट. डायरेक्ट ॲक्टिंग कोलिनर्जिक ॲगोनिस्टमध्ये 2 सबटाईप्स आहेत. पहिली इस्टर ऑफ कोलिन, त्याचं एक्झाम्पल आहे ॲसिटिल्कोलीन. आणि सेकंड आहे अल्कलाइड्स, एक्झाम्पल आहे पिलोकार्पिन. बी क्लास बघा, इनडायरेक्ट ॲक्टिंग कोलिनर्जिक ॲगोनिस्ट, त्याचं एक्झाम्पल आहे कोलिनिस्टरेज इनिबिटर ऑर अँटी कोलिनिस्टरेज. त्याचं एक्झाम्पल आहे निओस्टिग्मिन अँड फायसोस्टिग्मिन. आता ह्या ठिकाणी बघायचं, आता आपल्याला ॲसिटिल्कोलीनची लेवल त्या ठिकाणी वाढवायची आहे, बरोबर आहे. मग इनडायरेक्ट ॲक्टिंग कोलिनर्जिक ॲगोनिस्ट काय करतात, फॉर एक्झाम्पल कोलिनिस्टरेज इनिबिटर. जे काही ॲसिटिल्कोलीन प्रेझेंट आहे त्याला ब्रेकडाऊन करायचं काम कोण करत असतं, कोलिनिस्टरेज. ओके. आपण जेव्हा कोलिनिस्टरेज इनिबिटर किंवा अँटी कोलिनिस्टरेज देऊ तर तो काय करल, त्या ठिकाणी ॲसिटिल्कोलीनचं इनिबिशन करल. ओके. ॲसिटिल्कोलीनची जे काही कोलिनिस्टरेज नावाचं एन्झाईम आहे त्याचं काय करेल, इनिबिशन केल्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी ॲसिटिल्कोलीनची जी काही ॲक्शन आहे ती आपल्याला कशी भेटेल, प्रोलॉंग भेटेल. लॉंग टर्मपर्यंत ॲसिटिल्कोलीन त्या ठिकाणी प्रेझेंट राहील आणि त्याचा फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट देईल. ओके. म्हणून आपण काय यूज करतो, इनडायरेक्ट ॲक्टिंगमध्ये कोलिनिस्टरेज इनिबिशन. ओके. आलं लक्षात सगळ्यांच्या. कारण की कोलिनिस्टरेजचं काम काय असते, परत सांगते ऐका. कोलिनिस्टरेजचं काम काय असते, ते काय करते, ॲसिटिल्कोलीनचं हायड्रोलिसिस करत असते. काय करते, हायड्रोलिसिस करते तो एन्झाईम. त्यामुळे हायड्रोलिसिस झाल्यामुळे त्या ठिकाणचा ॲसिटिल्कोलीन कशामध्ये कन्वर्ट होतो, कोलिन आणि ॲसिटिक ॲसिडमध्ये. ओके. आणि त्यामुळे ॲसिटिल्कोलीन काय होतो, डिॲक्टिवेट. म्हणून जर आपण कोलिनिस्टरेज इनिबिटर किंवा अँटी कोलिनिस्टरेज दिलं तर ते काय करतं, कोलिनिस्टरेजचं इनिबिशन करतं आणि ॲसिटिल्कोलीनची लाईफ कसं करतं, प्रोलॉंग. ओके. त्याला आपण म्हणतो ॲसिटिल्कोलीन. ते ड्रग कोणते आहेत मग, निओस्टिग्मिन अँड फायसोस्टिग्मिन. ओके. काय म्हणून यूज होतं, अँटी कोलिनिस्टरेज ऑल कोलिनिस्टरेज इनिबिटर. ओके. ह्याच्या रिलेटेड जे ड्रग आहेत कोलिनर्जिक ॲगोनिस्ट, दॅट इज पिलोकार्पिन, निओस्टिग्मिन अँड फायसोस्टिग्मिन, ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला.
ओके. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला पिलोकार्पिन बघायचं आहे, निओस्टिग्मिन, फायसोस्टिग्मिन आणि ह्या ठिकाणी आपण कोलिनर्जिक ॲगोनिस्ट म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रग स्टार्ट केलं होतं. पुढच्या लेक्चरला आपल्याला हे कंप्लीट करून काय सुरू करायचं आहे, पॅरासिम्पॅथोलायटिक. ओके, पॅरासिम्पॅथोलायटिक किंवा त्याला आपण म्हणतो कोलिनर्जिक अँटागोनिस्ट. ओके, ते बघू आपण उद्याच्या लेक्चरला. ओके, थँक्यू.